नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह बेसिसवर आणि एंटायर दिवसभर ऑलमोस्ट दुपारच्या सत्रामध्ये निफ्टी 12-1 वाजेपर्यंत किंवा 2 वाजेपर्यंत निफ्टीचा कारभार मायनसमध्ये होता। निगेटिव्ह टेरिटरीमध्ये निफ्टी 60-70 पॉईंट मायनसमध्ये ट्रेड करत होती। ऑलमोस्ट 24,150च्या अराउंड 24,150 ते 24,200 या रेंजमध्ये निफ्टी एंटायर मला वाटते 2 वाजेपर्यंत संपूर्ण ट्रेडिंग सेशन जो आहे तो 24,150च्या अराउंड केला। 70-80 पॉईंट मायनस राहिली। क्लोजिंग सेशनला निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी आली, कारण आज विकली प्लस मंथली एक्सपायरी बरेच F&Oच्या पोझिशन्स कट होणार होत्या, ज्या मंथली स्टॉक ऑप्शन्समध्ये आहेत, सोबत बँक निफ्टीच्या मंथली पोझिशन्स। त्यामुळे जो आहे तो मार्केटवर दुपारनंतरनं चांगला रिकव्हरीचा मूड आणि माहोल तयार झाला। निफ्टी महत्त्वपूर्ण सपोर्ट 24,100 जो आपण कालही व्हिडिओमध्ये एक सपोर्ट बघितलेला 24 पासून निफ्टीनं जी रिकव्हरी दाखवायला सुरू केली ते ऑलमोस्ट क्लोजिंग सेशन 2:15 वाजता बंद झालं मार्केट, नॉर्मल मार्केट। त्यावेळी निफ्टी ऑलमोस्ट 100 पॉईंट मायनसवरून 25-30 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाली। आणि क्लोज मार्केट ऑप्शन आहे क्लोजिंग ऑप्शन सेशन्स, त्याच्यामध्ये निफ्टी ऑलमोस्ट 115 पॉईंट वरती 24,350च्या आसपास जाऊन बंद दिली, जी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। त्यामुळे निफ्टीचं जे क्लोजिंग ऑप्शन सिस्टीमनुसार जे क्लोजिंग आलं ते 24,350च्या आसपास आहे, 115 पॉईंटवर। जर निफ्टीने 24,350च्या वरती वाटचाल उद्या कंटिन्यू ठेवली तर 24,500 ते 600 पर्यंत निफ्टी निश्चित जाऊ शकते असं मला वाटतं येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये। त्यामुळं आज क्लोजिंग तसं चांगलं आलं आहे, पण ते क्लोजिंग ऑप्शन सेशनमुळं जास्त वरती आलं आहे। पण ओव्हरऑल निफ्टीचा आहे तो क्लोजिंगमध्ये रिकव्हरीही झालेला आणि तीच रिकव्हरी कंटिन्यू आपल्याला क्लोजिंग ऑप्शन सेशनमध्ये बघायला मिळते। उद्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर आज ज्या पद्धतीनं मंथली एक्सपायरीमुळे क्लोजिंगवर आहे, FIचं बाईंग होते, पॉझिटिव्ह ग्लोबल क्यूज आहेत, तोही एक रिझन आहे। जर पॉझिटिव्ह ग्लोबल क्यूज राहिले, डाव जोन्स 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, कारण इराणवर जे काही निर्बंध लावलेत त्यावरून क्रूड ऑइल खाली आले, जवळपास $2.88च्या आत ब्रेंट आले। आणि एक कोल्ड वॉर सुरू होऊ शकतं, इकॉनॉमिक वॉर होऊ शकतं, रॅदर दॅन जे मिसाईल्स ड्रॉप करणार होते त्याच्यावर जे कोल्ड वॉर, टेरिफ वॉर चालू होऊ शकतं, सँक्शन्स वॉर चालू होऊ शकतं, जे थोडंसं क्रूड ऑइलसाठी नरमदायक आहे आणि परिणामी जगभरातील देशांसाठी इन्फ्लेशन कमी येण्यासाठी पॉझिटिव्ह असं मला वाटते। त्यामुळे जर ग्लोबल इन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह राहिली, ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह राहिले तर मला वाटतं उद्याच्या सेशनला निफ्टी 24,300च्यावर मेंटेन राहिला तर 24,500 ते 600पर्यंत जाण्याचे दमखम निफ्टीमध्ये आहे। तेवढी ताकद आहे निफ्टीला। आणि एंटायर हा वीक आणि त्याचाही मागचा महिना, एंटायर ऑगस्ट महिन्याचे सगळे सेशन्स जेव्हापासून कॅश सिस्टीम लागू झाले, निफ्टी 24,700वरून खाली 24,000पर्यंत आलेला आणि क्लोजिंगसुद्धा ऑगस्ट सिरीजचं जे आले ते 24,300च्या आसपास आले। त्यामुळे जर सप्टेंबर सिरीजमध्ये बऱ्यापैकी मला वाटतं निफ्टी रिकव्हरी दाखवू शकते आणि त्याचा पहिलाच भाग आहे 24,300च्यावर निफ्टी मेंटेन आहे, तोपर्यंत 24,500 ते 600पर्यंत जाऊ शकते। 24,300च्या खाली आले तर परत पुन्हा 24,200 एक सपोर्ट आहे, त्याच्याखाली 24,100 निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे। पण जर 24,300च्यावर राहिले तर 24,500 ते 600पर्यंत निफ्टी जाईल। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,500च्या वरती मोमेंटम मेंटेन राहिला तर 57,700 पहिला रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर 58,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। 57,500च्यावर 57,700 ते 58,000पर्यंत बँक निफ्टीची वाटचाल आहे। 57,500च्या खाली आलं तर 57,200 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला उद्या सेशनसाठी, तिथं पण खाली येऊ शकते। पण ओव्हरऑल एक्सपायरीनंतरचा दिवस हा चांगला ट्रेंडिंग असतो। जर 24,300च्यावर मोमेंटम राहिला तर निश्चित निफ्टी जो आहे तो पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवू शकेल उद्या असं वाटतं। आज NSEमध्ये 14 शेअर वाढले, त्या बाजूला 1,680 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढले, त्या बाजूला 16 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे, NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। सेक्टर इंडेक्स सुद्धा क्लोजिंग ऑप्शन सिस्टीमनुसार सगळे इंडेक्स पॉझिटिव्हमध्ये आलेत। IT, फार्मा, FMCG, ऑटो आणि बँकिंग सेक्टर किरकोळ फ्लॅट मायनस आहे। मेटल, बँकिंग हे किरकोळ 5-10 पॉईंट मायनस आहेत। युरोपियन मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहे। डाव फ्युचर्स 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह राहिले आणि जर परिणामी US-इराण वॉरमध्ये जर हे कोल्ड वॉर सुरू झालं तर मला वाटते मार्केटसाठी कदाचित थोडंफार पॉझिटिव्ह होईल, तर मला वाटते निश्चित मार्केट जे आहे ते फर्दर हायर लेवल्सला जाऊ शकतं। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।